हॅलो फ्रेंड्स, मी हृदया वखारकर. इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी यातील आपलं तिसरं प्रकरण कंडक्टिंग, सेमी कंडक्टिंग अँड इन्सुलेटिंग मटेरियल्स हे मागच्या आठवड्यात आपण चालू केलं. त्यातील पहिला पार्ट जो आहे तो आपण बघितला, ज्यात आपण वाहक, अवाहक आणि अर्धवाहकांची ओळख, त्यांचे प्रकार आणि त्यांच्याशी संबंधित ज्या काही थेरीज होत्या त्या पाहिल्या. आजच्या आपल्या व्हिडिओच्या सेकंड पार्टमध्ये आपल्याला जे विविध पदार्थ आहे त्यांची ओळख करून घ्यायची आहे. म्हणजेच जे काही वाहक, अवाहक आणि अर्धवाहक आहे त्यांची उदाहरणं, त्यांचा वापर आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचा आहे. विविध वाहकांची ओळख. आपल्याला समोर काही वाहकांची उदाहरणं जे आहे ते दिसत आहे. सगळे धातू जे असतात ते उत्तम वाहक असतात हे आपण पाहिलं. ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर हे सगळे धातू आपल्याला आज बघायचे आहेत. पहिला आहे चांदी, सिल्वर. तर चांदी जी आहे ती एक शायनी सिल्वर असं मेटल आहे. तर हा जो धातू आहे याची किंमत खूप जास्त असल्यामुळे याचा वापर जो आहे तो विद्युत क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात केला जात नाही. परंतु जे काही विविध क्षेत्र असतात जिथे याची गरज आपल्याला भासते, तर त्या ठिकाणी आपण याचा वापर थोड्याफार प्रमाणामध्ये करत असतो. तर चांदी जी आहे, सिल्वर जी आहे, ते आपण पहिल्या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की वायरच्या स्वरूपामध्ये आपण याचा वापर केलेला आहे. तर चांदी हा जो धातू आहे तो डक्टाईल आहे. म्हणजे आपण याचं रूपांतर जे आहे ते वायरच्या स्वरूपात किंवा पाईपच्या स्वरूपात अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो. हा जो धातू आहे तो लवचिक असल्यामुळे आपण त्याचं रूपांतर जे आहे ते वेगवेगळ्या आपल्या गरजेनुसार वेगवेगळ्या याच्यामध्ये करू शकतो, स्वरूपामध्ये करू शकतो. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की एक केबल आहे. त्या केबलमध्ये चांदीचा वापर केलेला आहे आणि ती जी आहे ती आपल्याला गरजेनुसार विविध ठिकाणी वापरता येते. तर जे काही डिजिटल बोर्ड्स असतात इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये, त्याच्यामध्ये देखील चांदीचा वापर आपण करत असतो. आणि सोलार पॅनल जे असतात, सोलार पॅनलमध्ये चांदीची जी पेस्ट असते तिचा वापर आपण करतो. तर अशा प्रकारे चांदी जी आहे ती वायरच्या स्वरूपामध्ये, केबलच्या स्वरूपामध्ये, जे काही डिजिटल बोर्ड्स असतात, इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट्स असतात, स्विचेस असतात, त्याच्यामध्ये, सोलार पॅनलमध्ये अशा विविध ठिकाणी चांदीचा उपयोग आपण विद्युत क्षेत्रात करतो. परंतु यांची किंमत जास्त असल्यामुळे तो फार मोठ्या प्रमाणावरती होत नसतो. नंतर आहे तांबे, कॉपर. तर आपल्या विद्युत क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त वापरला जाणारा हा एक धातू आहे. तर तांबे जे आहे ते अतिशय चांगलं विद्युत वाहक आहे. त्याचबरोबर हा एक उत्तम औष्णिक वाहक सुद्धा आहे. म्हणजे तांब्याची इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी तसंच थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे ती अतिशय चांगली आहे. त्यानंतर तांबा जो आहे त्याचे जे अलॉईज आहे, म्हणजे अलॉय म्हणजे एकापेक्षा जास्त धातूंचं जे काही मिश्रण असतं त्यांना आपण अलॉय म्हणतो. तर तांब्याचा अतिशय चांगल्या प्रमाणात आपण अलॉय बनवण्यासाठी वापर जो आहे तो करू शकतो. त्यानंतर तांबे जे आहे ते डक्टाईल आहे. म्हणजे आपण याचं जे रूपांतर आहे ते आपण वायरमध्ये, पाईपमध्ये, विविध याच्यामध्ये करू शकतो. हा धातू अतिशय लवचिक आहे. तर याच्यामुळे याचा वापर, याचं जे स्वरूप आहे ते वेगवेगळ्या याच्यामध्ये करायला आपल्याला सोपे जाते. तर अशा प्रकारे कॉपर जो आहे, तांबे जो आहे, त्याचा वापर विद्युत क्षेत्रामध्ये खूप जास्त प्रमाणात होतो. कारण याची किंमत जी आहे ती चांदीपेक्षा कमी आहे आणि याची जी वाहकता आहे, विद्युत वाहकता तशीच औष्णिक वाहकता ती देखील अतिशय उत्तम आहे. तर सर्वात पहिल्या चित्रात आपल्याला दिसतं की ज्या काही आपले इलेक्ट्रिकल वायर असतात त्या वायरवरचं जर इन्सुलेशन आपण काढलं तर आपल्याला तिथे तांब्याच्या तारा जे आहे ते दिसून येतील. तर तांबे जे आहे, कॉपर जे आहे ते विद्युत वाहक म्हणून एक वायरच्या स्वरूपामध्ये आपण विद्युत क्षेत्रात त्याचा वापर करत असतो. त्यानंतर आता दुसऱ्या चित्रात आपल्याला दिसेल की तांब्याच्या केबल्स आहे. ह्या केबल आपण आपल्या क्षेत्रामध्ये यांचा वापर करतो, जे तांब्यापासून बनलेले असतात, वाहक म्हणून आपण यांचा वापर करतो. त्यानंतर मी सांगितलं की औष्णिक
वाहकता जी आहे तांब्याची, थर्मल कंडक्टिव्हिटी ती अतिशय उत्तम आहे, ज्या कारणास्तव याचा वापर आपण इंडक्शन कुकर, त्याच्यानंतर जे काही एअर कंडिशनर असतात, टेलिव्हिजन असतात, याच्यामध्ये देखील याचा वापर करत असतो. तर या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की इंडक्शन कुकर जो आहे त्याची जी कॉईल आहे, एक सर्क्युलर एका गोल याच्यामध्ये तुम्हाला वाउंड केलेली दिसते. तर ती कॉईल जी आहे त्याच्यामध्ये तांब्याचा वापर जो आहे तो केलेला आहे. त्यानंतर जे काही आपले जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, मोटर, अल्टरनेटर यांच्या ज्या वाइंडिंग असतात त्या बनवण्यासाठी तांब्याचा जो वापर आहे तो केला जातो. ॲल्युमिनियम, तांबे नंतर आपल्याला आता बघायचंय ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम हा जो धातू आहे याचा वापर तांब्यापेक्षा जास्त आहे. त्याची दोन कारणे आहेत. पहिलं म्हणजे किंमत. तांब्यापेक्षा ॲल्युमिनियमची जी किंमत आहे ती कमी आहे आणि दुसरं म्हणजे त्याचं जे वजन आहे, वेट जे आहे ते देखील तांब्यापेक्षा कमी आहे. तर ॲल्युमिनियम जो आहे त्याचं किंमत कमी आणि वजन देखील कमी, या कारणास्तव याचा वापर जो आहे तो विद्युत क्षेत्रामध्ये बऱ्याचशा ठिकाणी आपण करत असतो. आपण जेव्हा ट्रॅव्हलिंग करतो, एका जागेवरून दुसऱ्या जागी जातो, तेव्हा आपल्याला शेतामध्ये बरेचसे असे टॉवर उभे दिसतात आणि त्या टॉवरवरनं खूप साऱ्या इलेक्ट्रिकल लाईन्स जे आहेत त्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेल्या असतात. या ज्या लाईन्स आहे म्हणजेच हे काय आहे, वाहक आहे, ते ॲल्युमिनियम त्या साह्याने आपण बनवले असतात आणि ॲल्युमिनियमचा वापर ह्या ठिकाणी आपण केलेला असतो. ह्याच केबल्स आपल्याला इथे दिसतात ॲल्युमिनियमच्या, जे आपण कंडक्टर म्हणून त्यांचा वापर करतो. तर ॲल्युमिनियमचा वापर आपण जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन, विविध जे क्षेत्र आहे आपले विद्युत, त्याच्यामध्ये याचा वापर आपण करतो. तिसऱ्या चित्रात आपल्याला दिसेल की जी एक केबल आहे त्या केबलचे वेगवेगळे थर आपल्याला इथे दाखवलेले आहेत आणि त्याच्यामध्ये ॲल्युमिनियमचा वापर जो आहे तो ज्या ठिकाणी केलेला आहे तो एका सिल्वर याच्यामध्ये आपल्याला दिसतो की जे सिल्वर कलरमध्ये जिथे ॲल्युमिनियम आपण यूज केलेला आहे. तर अशा प्रकारे ॲल्युमिनियम जो आहे तो खूप जास्त प्रमाणामध्ये आपण आपल्या विद्युत क्षेत्रामध्ये याचा वापर एक वाहक म्हणून करत असतो, कारण याची जी वाहकता आहे, विद्युत वहन क्षमता आहे ती अतिशय चांगली आहे. त्यानंतर आहे कासे, ब्रॉन्झ. ब्रॉन्झ हा जो वाहक आहे तो एक अलॉय आहे, म्हणजे एक मिश्रण आहे कॉपर आणि झिंकचं, आणि काही प्रमाणामध्ये याच्यामध्ये आपण मॅंगनीज किंवा बाकीचे काही धातू जे असतात ते सुद्धा आपण याच्यामध्ये मिसळू शकतो. तर हा जो आहे आपला धातू, तो आम्ही जसं सांगितलं की हा एक अलॉय आहे, एक मिश्रण आहे ते कॉपर आणि टीनचं. तर कॉपर आणि टीन याच्या व्यतिरिक्त आपण याच्यामध्ये दुसरे जे काही धातू असतात ते सुद्धा मिसळू शकतो आणि अलॉय असल्यामुळे याचा जो कडकपणा आहे तो वाढतो, याची जी स्ट्रेंथ आहे ती देखील वाढते. तर ब्रॉन्झ जो आहे तो आपण केबल्स जे आहे ब्रॉन्झच्या त्या आपण विद्युत क्षेत्रामध्ये यांचा वाहक म्हणून वापर जो आहे तो करत असतो. त्यानंतर ब्रॉन्झ जे आहे ते वायरच्या स्वरूपामध्ये आपण याचा वापर करत असतो, कारण हा धातू सुद्धा डक्टाईल आहे. याचा जे रूपांतर आहे आपण वायरच्या स्वरूपात करू शकतो, लवचिक आहे. त्यानंतर याची विद्युत वहन क्षमता जी आहे चांगली आहे. तर अशा प्रकारे ब्रॉन्झ देखील वाहक म्हणून आपण विद्युत क्षेत्रात याचा वापर करतो. इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट्स जे असतात, बिअरिंग्स जे असतात, याच्यामध्ये ब्रॉन्झचा वापर आपण करतो. त्यानंतर आहे ब्रास. ब्रास हा जो धातू आहे तो सुद्धा अतिशय उत्तम वाहक आहे. याच्यामध्ये याची जी विद्युत वहन क्षमता आहे ती अतिशय चांगली आहे. तर ब्रासच्या ज्या केबल आहे त्या विद्युत क्षेत्रामध्ये विविध ठिकाणी आपण वापरतो. त्यानंतर जे लॅम्प होल्डर असतात, म्हणजे आपला जो लाईट असतो तो लाईट आपण जेव्हा एखाद्या होल्डरवरती फिट करतो तर जे होल्डर जे असतं, लॅम्प होल्डर ज्याला आपण म्हणतो, ते देखील ब्रासचं बनलेलं असतं वेगवेगळ्या ठिकाणी. तर लॅम्प होल्डर बनवण्यासाठी ब्रासचा वापर करतो. ब्रासच्या केबल्स असतात, त्याच्यानंतर कॉन्टॅक्टर्स असतात. तर अशा ठिकाणी ब्रास या वाहकाचा, पितळ या वाहकाचा वापर आपण करतो. त्यानंतर आहे जस्त म्हणजे झिंक. तर झिंक जे आहे
ते एक असं ब्लूइश व्हाईट ग्रीनिश असं एक धातू आहे. तर झिंकचा जो वापर आहे तो विद्युत क्षेत्रामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी करतो. नॉर्मल टेम्परेचरला झिंक जो आहे तो ठिसूळ असतो, म्हणजे ब्रिटल असतो. त्यानंतर हा जो धातू आहे याचा आपण झिंकचे जे केबल्स असतात, झिंकचा धातू वापर करून बनवलेल्या केबल्स आपण वेगवेगळ्या ठिकाणी याचा वापर करतो. त्यानंतर जे काही ऑटोमोबाईल पार्ट्स असतात त्याच्यामध्ये झिंकचा वापर केला जातो. काही वेळेस झिंकचं कोटिंग जे आहे ते आपण करतो. अर्धवाहकामध्ये देखील झिंकचा वापर आपण करत असतो. तर झिंक जे आहे ते अतिशय चांगलं वाहक आहे, त्याची वहन क्षमता चांगली आहे, ज्यामुळे त्याचा आपण वाहक म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी वापर करतो. त्यानंतर आहे लोखंड, आयर्न. तर लोखंड जे आहे एक असं ग्रेश मटेरियल आहे, ग्रेश शायनी मटेरियल आहे. तर याचा जो लोखंडाला जर आपण ओपन ॲटमॉस्फिअर मध्ये ठेवलं, म्हणजे मोकळ्या वातावरणात जर आपण ठेवलं, तर वातावरणामध्ये असलेल्या जे काही गोष्टी असतात, म्हणजे ह्युमिडिटी असते, मॉइस्ट असतं, एअर असते, तर ॲटमॉस्फिअरिक कंडिशनमुळे लोखंड जे आहे त्याच्यामध्ये त्याला गंज जो आहे तो चढू शकतो, ते करोड होऊ शकतं, करोजन त्याच्यावरती होऊ शकतं. तर यामुळे लोखंडाचा वापर जो आहे तो फारशा ठिकाणी आपण ओपन ॲटमॉस्फिअरिक कंडिशन मध्ये विद्युत क्षेत्रात करत नाही. तर ह्या चित्रात आपल्याला दिसतं की लोखंडाची केबल जी आहे, लोखंडाचा धातू वापर करून बनवलेली केबल जी आहे ती आपल्याला या चित्रांमध्ये दिसते. तिचा वापर आपण विद्युत क्षेत्रामध्ये करतो. आणि लोखंडाचा वापर जास्तीत जास्त स्टील इंडस्ट्रीमध्ये आपण करत असतो. विविध अवाहकांची ओळख. तर ज्या प्रकारे आपण विविध वाहक पाहिले, तसंच आपल्याला आता अवाहक जे आहे ते पाहायचे आहे. तर आपल्याला समोर अवाहकांची नावे जी आहे, उदाहरणं जी आहे ती दिसत आहेत. तर सर्वात पहिले आपण पाहणार आहोत अभ्रक, म्हणजे मायका, जो एक अवाहक आहे. तर मायका जो आहे तो एक अतिशय उत्तम अवाहक आहे, म्हणजे एक विद्युत अवाहक आहे. आणि त्याचबरोबर तो एक चांगला औष्णिक वाहक आहे. म्हणजेच काय की मायका जो आहे तो एक चांगला इन्सुलेटर आहे, इलेक्ट्रिकल इन्सुलेटर. आणि एक चांगला गुड थर्मल कंडक्टर जो आहे, म्हणजे तो स्वतःमधनं विद्युत ऊर्जा जी आहे तो वाहून नेणार नाही, पण तो स्वतःमधनं जी काही औष्णिक ऊर्जा आहे, जी थर्मल एनर्जी आहे ती स्वतःमधनं तो अलाव करेल, पास करेल. तर मायकाचे जे इन्सुलेटर आहे ते आपल्याला समोर दिसतात. विविध आकाराचे जे आहे अवाहक मायकापासून बनवलेले ते आपल्याला इथे समोर या चित्रामध्ये दिसतात, ज्यांचा वापर आपण विद्युत क्षेत्रामध्ये करतो. जेणेकरून अवाहकाचा वापर जो आहे तो याच कारणामुळे केला जातो की जे काही शॉक आहे, जे काही विद्युत प्रवाहामुळे होणारी जी काही हानी आहे ती होऊ नये त्याच्यासाठी आपण हे इन्सुलेटर जे आहे ते वापरतो, अवाहक जे आहे ते वापरतो. हे जे आहे ते मायकापासून बनलेले आहेत. त्यानंतर आपल्याला इथे दिसत आहे मायका शीट्स. तर मायका शीट्स देखील आपण विविध ठिकाणी जे आहे ते वापरत असतो. थर्मल कंडक्शन साठी जे आहे त्याच्यामध्ये याचा वापर होत असतो. त्यानंतर आहे काच, ग्लास. ग्लास जो आहे तो स्वतःमधनं जे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्यांचा प्रवाह होऊ देत नाही. आणि इलेक्ट्रॉन्सचा प्रवाह जो आहे, इलेक्ट्रॉन्सचा फ्लो जो आहे तो न झाल्यामुळे त्याच्यामधून कुठल्याही प्रकारची विद्युत ऊर्जा जी आहे ती वाहणार नाही. आणि त्याचमुळे ग्लास जो आहे तो अतिशय उत्तम आपला अवाहक आहे, जो आपण विद्युत क्षेत्रामध्ये याचा विविध ठिकाणी वापर जो आहे तो करत असतो. तर जे काही हाय व्होल्टेज ट्रान्समिशन्स असतात, जिथे एकदम खूप जास्त प्रमाणामध्ये विद्युत दाब असतो, अशा प्रकारची जी हाय व्होल्टेज ट्रान्समिशन लाईन असतात, म्हणजे खूप जास्त उच्च दाबाचा जो उच्च विद्युत दाब जो आहे तो आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जिथे पोहोचवायचा असतो, अशा लाईन्स वरती आपण जो आहे ते ग्लासचे जे आहे, काचेचे जे अवाहक आहे, इन्सुलेटर आहे, ते आपण वापरत असतो. तर ह्या चित्रामध्ये आपल्याला विविध आकाराचे जे काचेचे अवाहक आहे ते दिसत आहे. आणि दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की एक पोल आहे लाकडाचा, आणि त्याच्यावरती काचेचे अवाहक जे आहे ते आपण लावलेले आहेत. तर अशा प्रकारे काच जो आहे तो एक चांगला अवाहक आहे, जो आपण विविध ठिकाणी वापरतो. त्यानंतर आहे चिनी माती, पोर्सिलेन. तर चिनी माती किंवा पोर्सिलेन जे आहे त्याचे अवाहक जे असतात ते आपल्यापैकी बऱ्याचशा जणांनी पाहिले असतील. तर ह्या चित्रामध्ये आपण बघू शकतो की विविध आकाराचे अवाहक जे आहे ते चिनी मातीपासून बनवलेले आहेत. तर चिनी माती किंवा पोर्सिलेन हे अतिशय उत्तम अवाहक आहे. तर याचा वापर जास्त प्रमाणामध्ये
आपल्याला बघायला मिळतो विद्युत क्षेत्रामध्ये. त्यानंतर आपण दुसऱ्या चित्रात बघू शकतो की जे काही टॉवर आहे, टॉवर वरती इथे जे वाहक आहे, जे कंडक्टिंग लाईन्स आहे त्या गेलेल्या आहे. आणि हे जे सर्क्युलर याच्यामध्ये आपल्याला दिसतं ते आपले पोर्सिलेनचे चिनी मातीचे वाहक आहे, जे आपण तिथे वापरलेले आहे, जेणेकरून आपल्याला सेफ्टी पर्पज जो आहे, जी काही सुरक्षितता आहे त्याच्यासाठी आपण त्यांचा वापर जो आहे तो करतो. त्यानंतर आहे ॲस्बेस्टॉस. ॲस्बेस्टॉस जो आहे तो अतिशय चांगला अवाहक आहे. त्याच्यामधून त्याचे जे काही गुणधर्म आहे की तो स्वतःमधनं विद्युत ऊर्जा जी आहे ती वाहून नेत नाही. त्याच्यानंतर तो उष्णतेला विरोध करतो. तर हे ॲस्बेस्टॉसचे जे काही गुणधर्म आहे त्याच्यामुळे आपण याचा वापर विविध ठिकाणी आपले विद्युत क्षेत्रात करतो. तर पहिल्या चित्रात आपल्याला दिसून येईल की जी काही हाय व्होल्टेज केबल आहे त्याच्यावरती ॲस्बेस्टॉसचं कव्हरिंग आपण केलेलं आहे. समजा ही हाय व्होल्टेज केबल आपण ओपन राहू दिली, मोकळी राहू दिली आणि याच्यावर कुठल्याही प्रकारचं आपण कव्हरिंग किंवा कोटिंग केलं नाही, तर कुणाचा चुकून तिथे हात लागला तर जीवहानी तिथे होऊ शकते. आणि याच्यासाठी आपण ॲस्बेस्टॉसचा वापर करून हाय व्होल्टेज केबलवरती कोटिंग केलेलं आहे. त्यानंतर आपण दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला दिसेल की ॲस्बेस्टॉसच्या शीट्स जे आहे त्याचा वापर आपण वेगवेगळ्या पार्ट्समध्ये तिथे केलेला आहे. आणि तिसऱ्या चित्रामध्ये जी काही केबल आहे त्या केबलवरचं जे इन्सुलेशन आहे त्याच्यामध्ये आपण ॲस्बेस्टॉसचा वापर जो आहे तो करतो. तर अशा प्रकारे हा सुद्धा एक उत्तम अवाहक आहे, म्हणजे विद्युत प्रवाहाला तो विरोध करतो. त्यानंतर आपला आहे बॅकलाईट. तर बॅकलाईट जो आहे हा देखील आपल्या विद्युत क्षेत्रामध्ये एक अवाहक म्हणून याचा जास्त याच्यामध्ये उपयोग केला जात होता आधी. आता एवढ्या फार मोठ्या प्रमाणावरती याचा उपयोग केला जात नाही. तर जो बॅकलाईट आहे हा एक चांगला अवाहक आहे, विद्युत प्रवाहाला तो विरोध करतो. त्यानंतर हा उष्णता ऊर्जा जी आहे, जी औष्णिक वाहकता आहे ती देखील त्याला देखील हा विरोध करतो. त्यानंतर याच्यावर कुठल्याही प्रकारचे स्क्रॅचेस वगैरे जे आहे ते पडत नाही. तर अशा प्रकारे तो एक इलेक्ट्रिकल करंटला तिथे रेजिस्ट करतो. त्याच्यानंतर तो थर्मल एनर्जी जी आहे तिला रेजिस्ट करतो. आणि त्यानंतर तो एक स्क्रॅच रेजिस्टंट सुद्धा आहे. तर असे त्याचे गुणधर्म किंवा त्याचे ॲडव्हान्टेजेस आहे. तर आपल्याला समोर बॅकलाईटचा वापर करून बनवलेले अवाहक जे आहे ते दिसत आहे. याचा वापर आपण विविध ठिकाणी आपल्या विद्युत क्षेत्रामध्ये करतो. त्यानंतर आहे रबर. रबर जे आहे ते अतिशय उत्तम अवाहक आहे. रबरचं आपण जर स्ट्रक्चर बघितलं तर ते अतिशय कडक असतं. एकदम त्याची जी ॲटॉमिक स्ट्रक्चर जे आहे ते अतिशय आपल्याला त्याच्यात कडकपणा दिसून येतो, ज्या कारणास्तव त्याच्यामधून कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रॉन्स जे आहे ते वाहत नाही. कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉन्सचा फ्लो त्याच्यामध्ये नसतो, ज्या कारणास्तव तिथे कंडक्शन जे आहे ते होत नाही. तर रबर जो आहे त्याचा वापर आपण एक अवाहक म्हणून केलेला आहे. तर जी काही आपली केबल असते कॉपरची किंवा ॲल्युमिनियमची त्याच्यावर आपण रबरचं कोटिंग करतो, सेफ्टी साईडने, जेणेकरून शॉक लागू नये. त्यानंतर दुसऱ्या चित्रामध्ये आपल्याला रबरपासून बनवलेले अवाहक जे आहे ते दिसून येतात. त्याचा वापर आपण विद्युत क्षेत्रामध्ये करतो. त्यानंतर जे काही सेफ्टी डिव्हाइसेस असतात त्याच्या जे काही सेफ्टी आपण मेजर यूज करतो त्याच्यामध्ये रबरने बनवलेले जे बूट्स असतात, गम बूट्स किंवा रबरने बनवलेले हँड ग्लोव्स असतात, याच्यामध्ये देखील रबरचा वापर आपण करतो. म्हणजेच विविध ठिकाणी रबर जो आहे तो एक चांगला अवाहक म्हणून आपण त्याचा वापर जो आहे तो करत असतो विद्युत क्षेत्रामध्ये. त्यानंतर आहे लाकूड, वूड. तर आपल्याला समोर दोन चित्र जे आहे त्याच्यामध्ये दिसून येईल की लाकडाचे पोल जे आहे ते पोल्स वरती आपण त्याचा लाकडाचा वापर जो आहे तो त्या पोल बनवण्यासाठी केलेला आहे. लाकूड जे आहे किंवा वूड जे आहे त्याचं जे ओरिजिनल स्ट्रक्चर आहे तेच अवाहक म्हणून एक अतिशय उत्तम जे आहे ते तिथे असतं. बाकीचे जे काही धातू होते ते धातू मध्ये आपण जेव्हा काही प्रमाणात काही अलॉय बनवतो किंवा जे धातू असतात त्यांच्यामध्ये आपल्याला जे काही इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज आहे ते दिसून येतात. त्याचप्रमाणे जो वूड असतो, लाकूड जे असतो त्याचं ओरिजिनल स्ट्रक्चर असं असतं की त्याच्यामधून कुठल्याही प्रकारचा विद्युत
प्रवाह जो आहे तो वाहू शकत नाही, इलेक्ट्रॉनचा फ्लो त्यातून होऊ शकत नाही. त्यामुळे लाकूड अतिशय उत्तम अवाहक म्हणून आपण अवाहक त्याला म्हणू शकतो. आपण जेव्हा एखादं सेफ्टी मेजर ऑब्झर्व करतो, सुरक्षिततेचे नियम जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला सांगितलं जातं की जर एखाद्या माणसाला शॉक लागत असेल किंवा लाईव्ह कनेक्शनला जर एखादा ह्युमन बॉडीचा पार्ट टच झाला असेल, तर तो सेपरेट करायसाठी, वेगळा करायसाठी लाकूडच्या साहाय्याने आपण तो वेगळा करू शकतो. तर म्हणजेच काय की लाकूड जे आहे ते अतिशय चांगलं वाहक आहे. तो विजेचा प्रवाह जो आहे तो स्वतःमधून होऊ देत नाही, तो थांबवतो. तर त्यामुळे त्याचा वापर जो आहे तो आपण अवाहक म्हणून करतो विविध ठिकाणी. आता आपल्याला पाहिजे विविध अर्धवाहकांची ओळख. तर समोर आपल्याला काही अर्धवाहक जे आहे त्यांची नावे दिसत आहेत. कार्बन, निकेल, सिलिकॉन, नायक्रम, टंगस्टन जे आपल्याला पाहायचंय. कार्बन कार्बन जो आहे त्याची विद्युत वहन क्षमता अतिशय चांगली आहे. त्यानंतर टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे ती कार्बनची खूप जास्त चांगली आहे. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे तणाव संबंधी शक्ती. जर त्याच्यावर खूप प्रेशर आलं, खूप लोड आला, तरी सुद्धा तो चांगल्या प्रकारे ती सहन करू शकतो. तर टेन्साईल स्ट्रेंथ जी आहे कार्बनची अतिशय चांगली आहे. त्यानंतर याची थर्मल कंडक्टिव्हिटी जी आहे, औष्णिक वाहकता आहे, ती सुद्धा खूप चांगली आहे. तर अशामुळे जो कार्बन आहे त्याचा अर्धवाहक म्हणून आपण वापर विविध ठिकाणी करतो. सर्किट बोर्ड्स वरती जे आहे कार्बनचा वापर आपण करतो. विद्युत क्षेत्रामध्ये जे काही विविध साधने असतात त्याच्यामध्ये कार्बनचा वापर आपण करत असतो. तर इथे कार्बनचा जो अर्धवाहक म्हणून वापर आहे तो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये आपण करतो. त्यानंतर आहे निकेल. निकेल जो आहे त्याचा जास्तीत जास्त वापर आपण जे बॅटरीज असतात, सेल्स असतात त्याच्यामध्ये आपण करतो. तर याचं कारण काय की निकेल जो आहे तो खूप जास्त ऊर्जा साठवण्यासाठी आपल्याला मदत करतो. तसंच त्याची जी किंमत आहे ती देखील कमी असते. या कारणास्तव निकेलचा वापर बॅटरीज सेल्समध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये आपण करतो अर्धवाहक म्हणून. आणि त्यानंतर जे काही विविध सर्किट बोर्ड्स असतात, सर्किट्स असतात त्याच्यामध्ये देखील निकेलचा वापर आपण करत असतो. त्यानंतर आहे सिलिकॉन. सिलिकॉन जे आहे ते एक इंट्रिन्सिक अर्धवाहक आहे. आपण पाहिलेलं की सिलिकॉन जे आहे इंट्रिन्सिक म्हणजे अतिशय प्युअर असं अर्धवाहक आहे. कुठल्याही प्रकारची अशुद्धता याच्यामध्ये आढळून येत नाही. आणि सिलिकॉनचा वापर जो आहे अर्धवाहक म्हणून खूप जास्त प्रमाणामध्ये आपण इलेक्ट्रॉनिक क्षेत्रामध्ये बघू शकतो. तर आपण पाहिलेलं की सिलिकॉनचं जे ओरिजिनल स्ट्रक्चर असतो, ओरिजिनल फॉर्म असतो तो वेगळा असतो. त्याचा आपण प्रोसेसिंग करून त्याला चिपमध्ये कन्वर्ट करून जे काही इलेक्ट्रॉनिक सर्किट असतात त्याच्यामध्ये आपण त्याचा वापर सिलिकॉनचा करतो. त्यानंतर जे सोलार पॅनल्स असतात त्याच्यामध्ये सिलिकॉन जे आहे ते अर्धवाहक म्हणून आपण वापरलं असतं. तर अशा प्रकारे सिलिकॉन जो आहे तो एक अतिशय उत्तम चांगला अर्धवाहक आहे. त्याची वहन क्षमता जी आहे ती अतिशय चांगली आहे आणि या कारणामुळेच तो विद्युत आणि जे काही इलेक्ट्रॉनिक क्षेत्र आहे त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात वापरला जातो. त्यानंतर आहे नायक्रॉम. नायक्रॉम जो आहे अतिशय चांगला विद्युत वाहक आहे. त्यानंतर नायक्रॉमची औष्णिक वाहकता देखील अतिशय उत्तम आहे. या कारणास्तव नायक्रॉम जो आहे तो आपण वायरच्या स्वरूपात आपल्याला पहिल्या चित्रामध्ये दिसतो. तर सोल्डरिंग वगैरे जेव्हा आपण करतो, प्रॅक्टिकल जेव्हा आपले होईल तेव्हा तुम्हाला कळेलच. तर सोल्डरिंग मध्ये नायक्रॉमच्या वायरचा वापर आपण करतो. अजून विविध इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल जे आपले ऍप्लिकेशन असतात त्याच्यामध्ये नायक्रॉमचा वापर केला जातो. तर नायक्रॉमची जी औष्णिक वाहकता आहे, थर्मल कंडक्टिव्हिटी आहे ती देखील चांगली असल्यामुळे जी काही आपली शेगडी असते त्याच्यामध्ये जी काही आपण कॉईल बघतो ती नायक्रॉम पासून बनवली असते. कारण हा स्वतःमधनं अतिशय उत्तमरित्या जी काही औष्णिकता आहे, औष्णिक ऊर्जा आहे, थर्मल एनर्जी आहे ती स्वतःमधनं अतिशय उत्तमरित्या वाहून नेऊ शकतो. या कारणास्तव याचा विद्युत क्षेत्रामध्ये खूप साऱ्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वापर होत असतो. त्यानंतर आहे टंगस्टन. तर टंगस्टन हा जो धातू आहे तो एक असा सिल्वर कलर शायनी असा धातू आहे जो आपल्याला समोरच्या चित्रामध्ये दिसून येईल. याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो खूप जास्त आहे. मेल्टिंग पॉइंट म्हणजे एक असा बिंदू जे त्या इन्स्टंटला म्हणजे जेव्हा आपण एखाद्या धातूला ऊर्जा देतो, मग ती उष्णता ऊर्जा असू देत किंवा ती जी विद्युत प्रवाह आहे तो असू देत, तर तो मिळाल्यानंतर एका पॉइंटला तो खूप जास्त गरम होतो आणि वितळतो.
तर तो जो असतो त्याचा मेल्टिंग पॉईंट असतो, म्हणजे ज्या पॉईंटला एखादा धातू, ज्या इन्स्टंटला एखादा धातू मेल्ट होतो, वितळतो एक्सेस हीट किंवा इलेक्ट्रिसिटीमुळे, तर तो त्याचा मेल्टिंग पॉईंट असतो. तो टंगस्टनचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो खूप जास्त आहे, म्हणजे तो खूप जास्त प्रमाणामध्ये जी औष्णिक ऊर्जा आहे तो सहन करू शकतो, किंवा विद्युत ऊर्जा मिळाल्यानंतर जी काही हीट तिथे जनरेट होते, जी काही तिथे उष्णता निर्माण होते, तो तिथे सहन करू शकतो. तर मेल्टिंग पॉईंट जो आहे टंगस्टनचा तो खूप जास्त आहे. त्या कारणास्तव याचा वापर जो आहे तो इलेक्ट्रिक लॅम्प्समध्ये, इन्कॅन्डेसंट लॅम्पमध्ये जी काही फिलामेंट असते ती टंगस्टन पासून बनली असते. त्याच्यानंतर आर्क वेल्डिंग मध्ये अशा विविध ठिकाणी टंगस्टनचा वापर आपण तिथे करतो. तर ह्या पार्ट मध्ये आपण विविध वाहक, अवाहक आणि अर्धवाहकांची उदाहरणं जी होते, त्यानंतर त्यांचा जो वापर होता विद्युत क्षेत्रामध्ये तो पाहिला. अशा प्रकारे आपलं जे तिसरं प्रकरण आहे कंडक्टिंग, सेमी कंडक्टिंग अँड इन्सुलेटिंग मटेरियल्स ते इथे संपतं. थँक्यू.